आपल्यासोबत नागपूर जिल्ह्यातील विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार डॉक्टर राजीव पोद्दार आहे। सर, काँग्रेसच्या उमेदवारांकडून दावा केला जात आहे की भाजपचे मोठ्या संख्येने नगरसेवक त्यांना मतदान करेल। त्यांच्या या दाव्याकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? हा त्यांचा दावा हास्यास्पद आहे। त्यांना महाविकास आघाडीची मतं राखणं हे 100% कठीण राहणार आहे। आणि माझा तर दावा आहे की महाविकास आघाडीचे जे 225 मतं आहे तेही त्यांना मिळणार नाही। ते 250च्या आतमध्ये येतील अशा प्रकारे मतदान होईल। कारण की काँग्रेस असो, शिवसेना उबाटा असो, राष्ट्रवादी शरद पवार असो, काही अजून वंचितचे आहेत, काही MIMचे आहेत, काही मुस्लिम लीगचे आहेत, काही BSPचे आहेत, काही अपक्ष आहेत, या सगळ्या लोकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासून पार्टीमध्ये काम करत असताना या लोकांना असं वाटतं आहे की एका सच्च्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आहे आणि त्यामुळे याला मतदान उत्स्फूर्तपणे करावं अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे। आणि त्यामुळे महायुतीचे जेवढे मतं आहे त्यापेक्षा 51 मतं मला निश्चितपणे जास्त मिळतील असा मला विश्वास आहे। तुम्ही साम दाम दंडभेदचा वापर करून मतदारांवर दबाव टाकत आहे असा त्यांचा आरोप आहे। अजिबात नाही, फक्त सामचा वापर त्या ठिकाणी सुरू आहे। प्रेमाने सगळ्यांची बोलणं सुरू आहे। त्या ठिकाणी व्यक्तिगत जिव्हाळ्याच्या संबंधाच्या माध्यमातून मतदान सुरू आहे। आणि या ठिकाणी आमचे जे महायुतीचे मतं आहेत ते तर इंटॅक्ट आहे, ते कुठे जाणार नाही आहे। याही सगळ्या लोकांशी माझे गेल्या अनेक वर्षापासूनचे संबंध आहे। आणि एकीकडे पक्षाचा व्हीप आहे, दुसरीकडे माझे व्यक्तिगत संबंध आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की एका प्रामाणिक कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि त्यामुळे महायुतीचे सगळे मतं मिळतीलच, पण इतर पक्षामध्ये जे माझे संबंध आहेत तेही मतं मला मिळतील। कुठेही दाम दंड भेद याचा वापर नाही आहे, केवळ सामचा वापर त्या ठिकाणी निश्चितपणे आहे। काँग्रेसचे देखील मतं मिळेल, काँग्रेसचे नगरसेवक देखील तुमच्या संपर्कात आहे? अनेक मतं काँग्रेसचे सुद्धा मला मिळतील हा मला विश्वास आहे। अनेक लोक मला स्वतःहून भेटत आहेत, फोन करतायत आणि त्यामुळे मला मिळतील असा मला विश्वास आहे। तुम्ही रोज 2 ते 3 कधी 4 नगरपरिषद नगरपंचायतचे दौरे करताय, नगरसेवकांसोबत भेटत आहे, काय भावना आहे, कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळत आहे? ज्या ज्या ठिकाणी मी जातो आहे त्या ठिकाणी जशी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लगबग राहते, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहतो, तशा प्रकारचा उत्साह आहे। मला त्यांना आवरावं लागत आहे की अरे बाबा, ढोल ताशे लावू नका, मिरवणूक काढू नका, आपल्याला सायलेंटली प्रचार करायचा आहे, ही वेगळी निवडणूक आहे। इतका मोठा उत्साह त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये आहे। ज्या ज्या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, नगरसेवक आहे, ते स्वतःहून स्वयंप्रेरणेनं त्या ठिकाणी मीटिंग ऑर्गनाईज करतायत। 100% लोक हजर राहत आहेत आणि ते म्हणतात की या निवडणुकीचा जो इतिहास आहे की यामध्ये बाकीही गोष्टी चालतात, तर ते म्हणतात की आम्हाला कुठलाच व्यवहार नको आहे। शेवटल्या टप्प्यात कुठेतरी या सगळ्या नगरसेवकांना सहलीवर न्यायची गरज पडेल का एकत्र ठेवण्यासाठी? मला अजिबात वाटत नाही की कुठे सहलीवर न्यायची गरज पडेल। शेवटच्या दिवशी एखाद्या ठिकाणी या सगळ्या लोकांना आम्ही जमा करू आणि तिथून त्यांना सगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स आमचे नेते मंडळी देतील आणि मग हे सगळे मतदानाला जातील। अतुल लोंढे म्हणतात की मला 800+ मतं मिळेल, म्हणजे अतिशोक्ती जरी वाटत असलं तर तुम्हाला काय वाटते किती मतं मिळेल त्यांना? मला असं वाटते की टोटल मतदान किती आहे तेच त्यांना माहिती नाही आहे, त्याच्यामुळे ते म्हणतात की 800च्या वर मतं मिळतील। त्यांना महाविकास आघाडीचे मतं किती आहेत तेही त्यांना निश्चितपणे माहिती नाही। त्यामुळे वल्गना आहे, हास्यास्पद आहे, काही बोलतात। आता ते प्रवक्ते आहेत आणि प्रवक्ते असताना तो प्रवक्ता म्हणून आव आणणं आणि त्या आधारे बोलणं, जसे राहुल गांधी बोलतात की आता येणाऱ्या 10 महिन्याच्या काळामध्ये भारतामध्ये सत्तांतर होणार, तशा प्रकारच्या यांच्या वल्गना आहेत। त्यामध्ये काही अर्थ नाही। जमिनीवर राहून काम करणारा मी कार्यकर्ता आहे, आम्हीच विजयी होणार। या नगरसेवकाला अज्ञातस्थळी नेण्याची गरज नाही? अजिबात गरज नाही, अजिबात गरज नाही। म्हणजे सुरक्षित आणि विजयाच्या टप्प्यात निवडणूक दिसत आहे तुम्हाला? बिलकुल 100%। आणि आमचे सगळे नगरसेवक कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे। कारण की यांच्या निवडणुकीमध्ये मी कष्ट उपसले आहे, त्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे। आपण बघू शकतो की राजीव पोद्दार आहे, भाजपचे उमेदवार आहेत। त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांना पूर्ण विजयाची आशा आहे आणि जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते कशा प्रकारे
अतिशयोक्ती आणि वल्गना करतात, त्यामुळे त्यांचेच मतदार मोठ्या संख्येने फुटेल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर.